समाजसेवेची परंपरा जपत मराठा उद्योजक लॉबी आणि ऑस्कर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला। या शिबिरामध्ये तब्बल 102 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले। हा उपक्रम ठाणे जिल्हा अध्यक्ष विपुलदादा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला। शिबिराचे उद्घाटन मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बडे दादा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ठाणे शहर व सकल मराठा समाज शिवजयंती अध्यक्ष रमेश आंबरे, ऑस्कर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल काटे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहाताई आंबरे, नगरसेवक लहू पाटील, प्रदेशाध्यक्ष वैभवदादा फडतरे, मुंबई कोकण संपर्क प्रमुख कृषीराज दादा चव्हाण, शाखा प्रमुख चेतन चौधरी, मराठा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पालांडे, मुख्य खजिनदार निशांत तुपे, नवी मुंबई अध्यक्ष दिनेश चासकर, संघटक अनिल जगदाळे व परिवार, स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे विपुल विचारे, मंगेश निकम व परिवार, तसेच मराठा जागृती मंच पानिपतचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली। तसेच ऑस्कर हॉस्पिटलचे डॉक्टर अजय काटे, डॉक्टर अनिल खटाळे आणि डॉक्टर प्रमोद जाधव, सोफिया खान, निकिता कदम, चीफ नर्स काजल प्रजापती, अक्षता सिस्टर यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले। नवनाथ बहाटे दादा यांनी ब्लड बँकेच्या माध्यमातून उत्कृष्ट सहकार्य करून उपक्रमाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले। रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रशासक आणि उद्योजकांनी नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत अथक परिश्रम घेतले। रक्तदानाबाबत जनजागृती करणे, नागरिकांना प्रेरित करणे आणि संपूर्ण शिबिर सुरळीत पार पाडणे ही बाब विशेष कौतुकास्पद ठरली। या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन नितीन वाघ, शैलेश चव्हाण आणि संपूर्ण ठाणे परिवाराने अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडले। मराठा उद्योजक लॉबी ही केवळ उद्योजकांचे व्यासपीठ नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी सातत्याने जपणारी संघटना असल्याचे ह्या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले। भविष्यातही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या यशस्वी रक्तदान शिबिरासाठी योगदान देणारे सर्व पदाधिकारी, प्रशासक, उद्योजक, रक्तदाते तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मराठा उद्योजक लॉबीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज की हर हर जय भवानी। रक्तदान केल्याबद्दल मराठा उद्योजक लॉबी तसे ऑस्कर हॉस्पिटल त्यांचे आभारी आहोत। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मराठा उद्योजक लॉबी ही गेल्या 5 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहे। ऑस्कर हॉस्पिटल आणि मराठा उद्योजक लॉबी हे समन्वय साधून यांनी इथे आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। 120 पेक्षा जास्ती रक्तदान होईल असं आमची अपेक्षा आहे। तुम्ही बघाल की सकाळपासून रक्तदानचं आहे
हा कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आणि मी सर्वांना आवाहन करेन सकल मराठा समाजातर्फे की प्रत्येकाने रक्तदान वेळेवरती दिलं पाहिजे. कारण आता आपल्याला रक्ताची खूप गरज आहे. तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रक्तासाठी वेटिंग करावी लागते, रक्ताची वाट बघावी लागते. तर आम्ही जे रक्त कसं कुठल्या फॅक्टरीत बनत नाही, हे रक्त हे आपल्या अंगातच बनतं. म्हणून आपण प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला कधी अडचण येणार नाही आणि लोकांना मदतच होईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदान हे लोकांनी केलं पाहिजे. नमस्कार, जय शिवराय. मराठा उद्योजक लॉबीतर्फे आज जे ठाण्यामध्ये शिबिर आयोजित केले ते ठाणे टीमने विपुल शेवाळे जिल्हाध्यक्ष आणि या संपूर्ण टीम व ऑस्कर हॉस्पिटलने जे आयोजित केले हे ठाण्यामध्ये 5 वर्षापासून सलग होते आणि मराठा उद्योजक लॉबीतर्फे गेल्या 8 वर्षापासून हे सतत चालू आहे. आत्ताच गेल्या 8 दिवसापूर्वी पालघरला झालेलं आहे. सर्व मराठा किंवा सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू की आजच्या घडीला जे काही रक्ताचा तुटवडा होत आहे त्याला सगळ्यांनी एक साथीने कुठेतरी त्या तुटवड्याला कमी करूया आणि रक्तदान जास्तीत जास्त प्रमाणे रक्तदान करूया. बाकी विपुल दादा त्याबद्दल माहिती देतील. माझं नाव विपुल शेवाळे आणि आपण गेले 5 वर्षापासून हे आयोजन करत आहोत. गेल्या कोविडच्या काळापासून आपण रक्ताचा तुटवडा होतो त्या संदर्भात आपण आपली संघटना ॲक्च्युली बिझनेस संघटना असल्या कारणाने पण आपण तरी सुद्धा 20% समाजकारण या भावनेने आपण रक्तदान शिबिरचं नेहमी आयोजन करतो आणि म्हणजे बऱ्यापैकी आपला काउंट नेहमी होतो. यावर्षी होईल असा विश्वास आहे आणि ठाणेकरांना मी विनंती करेन की जास्तीत जास्त रक्तदान करून आपण इतर बांधवांना सुद्धा मदत करूया. आणि ऑस्कर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. तर मी संपूर्ण ठाणेवासियांना आवाहन करतो की या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा आणि सर्वांनी रक्तदान करावे. ज्यांनी रक्तदान केले त्यांना मी शुभेच्छा देतो आणि बाकी सर्व ठाणेवासियांना हे सांगतो की रक्तदान हेच श्रेष्ठ दान, तर सर्वांनी रक्तदान करावे. धन्यवाद. पाटील, वार्ड क्रमांक 3 मधून आज इथं मराठी उद्योग लॉबी रक्तदान शिबिर ठेवलं ऑक्सफर्ड हॉस्पिटलतर्फे. खूप चांगला प्रतिसाद मिळतो इथं. आम्हाला खूप आनंद होतो या गोष्टीचा की रक्तदान शिबिर हा मोठा भाग आहे, लोकांना काय गरजेचा भाग आहे पण आज ठेवण्यात आलं आहे. मी पंतप्रधान अजय काटे व त्यांचे बंधू त्याला आणि आम्ही त्यांना मी शुभेच्छा देईन की असं पुढे पण करत राहा. त्या माझ्या शुभेच्छा आहेत ऑक्सफर्ड व मराठा उद्योग लॉबीसाठी. नमस्कार, मी अतुल पिंगळे. मी मराठा उद्योजक लॉबी ह्या संस्थेशी संलग्न आहे आणि ह्यापूर्वीही मी साधारण 8 ते 10 वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानलं जातं. आज महाराष्ट्रामध्ये रक्तदानाची खूप चणचण भासते. त्या धर्तीवरती जर हा जो मराठा उद्योजक लॉबीने उपक्रम केला आहे अतिशय स्तुत्य आहे. आपलं हे कर्तव्य आहे, सर्वांनी रक्तदान करावं. 6 महिन्यातून आपल्याला रक्तदान करायची एक संधी असते. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आज 4 वाजेपर्यंत ऑस्कर हॉस्पिटल मानपाडा येथे येऊन नक्की हा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन हे श्रेष्ठदान नक्की करावं. माझं नाव आनंदराव बबन धनवडे. भिवंडीमध्ये कालेडमध्ये राहतो मी. रक्तदान मी पहिल्यापासून करत आलो. 6-7 महिन्यानंतर एकदा करत आलो आहे. मराठा उद्योजक लॉबीमध्ये या परिवारात आल्यानंतर माझा म्हणजे मसाल्याचा व्यवसाय आहे. यामध्ये माझा पण फायदा झाला. घरातील किराणा संप किंवा शेअर काहीतरी हार्डवेअरमध्ये जो पण काय आहे मी मराठा उद्योजक करून घेत असतो. याच्यामुळं आपला मराठी माणूस पुढे जात आहे. धन्यवाद.